तर आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात। आज 12वीचा पहिला पेपर आहे। परीक्षा केंद्रांवरील कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्यात। त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर ठेवली जाते आहे। शहरात स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये अशाच पद्धतीनं ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। राज्यभरात आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहे आणि या परीक्षा कॉपी मुक्त अशा व्हाव्या यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या जातात। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशाच पद्धतीने एक योजना आखण्यात आली आहे, ती म्हणजे पोलिसांकडून ज्या परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून जे आहे तर या परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवलं जात आहे, जेणेकरून जे आहे तर परीक्षा केंद्राच्या परिसरात जे आहे तर कॉपी देण्याचे प्रकार घडू नये आणि जर असं कुणी देत असेल तर तो कॅमेऱ्यात कैद व्हावा यासाठी ही उपाययोजना केली जात आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी जे आहे तर शिक्षण बोर्डाकडून ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार जे आहे तर सांगण्यात आलं होतं की या परीक्षा ज्या घेण्यात येणार आहेत त्यावेळेस ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींवर किंवा कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे। मात्र प्रत्यक्षात शिक्षण विभागाकडून अशी कोणती ड्रोनची जे आहे तर ड्रोन कुठेही लावण्यात आले नाही। मात्र संभाजीनगरमध्ये शहर पोलिसांनी मात्र सर्वच परीक्षा केंद्रावर जे आहे तर वेगवेगळ्या ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर ठेवली जाते आहे आणि परिसरात असलेल्या प्रत्येक गोष्ट या ठिकाणी टिपली जाते। पोलिसांचा बंदोबस्त सोबतच ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याने कॉपी देणारे लोक या ठिकाणी जे आहेत फिरकत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हाच जो हेतू होता कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी तो या ड्रोनच्या माध्यमातून राबवताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।